एका छोट्याशा गावात सावित्री नावाची सुंदर पण गरीब मुलगी राहत होती. आई-वडील लहानपणीच गेल्याने सावित्री लोकांच्या घरी कामे करून स्वतःचे पोट भरत असे. पण तिथल्या बायका सतत तिच्याकडनं जास्त काम करून घेत असे. त्यासाठी त्या नेहमी तिच्यावर ओरडत असे. पण सावित्री कधी दुःखी झाली नाही. ती मात्र नेहमी सगळ्यांना मदत करायसाठी तयार असायची. मग ते प्राणी असो किंवा मग म्हातारी माणसे असो. ती सगळ्यांची काळजी घ्यायची. त्यांना हवं नको ती विचारायची. एक दिवस त्या राज्यामध्ये एक राजकुमार येतो, जो स्वतःसाठी एक सुशील, सुयोग्य अशी पत्नीच्या शोधात असतो. तिथल्या गावकऱ्यांकडून त्याचे स्वागत होते आणि गावात फिरत असताना त्याला सावित्रीविषयी माहिती कळते. तेव्हा तो सावित्रीची परीक्षा घ्यायचं ठरवतो व एका वृद्ध म्हाताऱ्याच्या स्वरूपात तिच्या समोर जातो. तेव्हा सावित्री त्याची खूप काळजी घेते. राजकुमाराला ती खूप आवडते. तेव्हा राजकुमार तिला लग्नासाठी मागणी घालतो आणि सावित्री ही आनंदाने होकार देते. तेव्हा दोघेही राजवाड्यात जातात आणि दोघांचा अतिशय थाटात विवाह संपन्न होतो आणि ती एका राज्याची राणी बनते. बघितलंत मित्रांनो, चांगले कर्म केले की नेहमी त्याचं फळ चांगलंच भेटतं.